व्हेरी मच. ही जोडी अशी टिकवली आहे महाराजा. नमस्कार मित्रांनो, मी त्याचं स्वागत करतो पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहे देवी बघायला. तर आज आहे दिवस 8वा आणि आता चाललो आहे आपण मुंबईला. लालबाग, चिंचपोकळी, परत भायखळा, दगडी चाळची आई आणि खेतवाडीची आई असं आपण देवी बघणार आहोत. आणि आपण चाललो आहे. माझी बायको इकडे रेडी झाली आहे. आम्ही दोघं चाललो आहे. विचारलेलं अजून झाडांना पण कोण आलं नाही, तर दोघंच चाललो आहे. तर ही व्हिडिओ असणार आहे की देवी दर्शनासाठी. ठीक आहे, तर आपण आता चाललोय. सोबत राहा, पूर्ण व्हिडिओ बघा. चला. तर आता आम्ही आलो आहोत कांदिवली स्टेशनला. तर इथून आम्ही ट्रेन पकडणार आहोत चर्चगेटला जाण्यासाठी. ठीक आहे, तिकीट वगैरे काढली आहे. आता जाऊया आपण. तर आता आम्ही चाललोय देवी बघायला. ट्रेन आली नाही अजून. ही गप्प आहे, नुसती बसली आहे. गप्प काय झालं? गप्प का बसली आहे? भूक लागली आहे. मग काय खाणार? सँडविच घेतलंय ते खाणार. अच्छा, म्हणजे भूक लागल्यानंतर तुम्हाला अजून एक कम्युनिकेशन भेटेल माझ्यासोबत. तर भूक लागली. मी ऑफिसमधून डायरेक्ट आली आहे. बघितलं, भूक लागली. मी पण जिमवरून आलं, काय खाल्लं नाही आहे. आता खाऊ आम्ही सँडविच खाऊ. थोड्या वेळाने खाऊ आम्ही सँडविच. तर चला मग जाऊया, आपली जर्नी स्टार्ट करूया. ट्रेन आली की आपण ट्रेन पकडूया आणि पटापट जाऊया. तर गाईज, मी ना यांना एक क्वेश्चन विचारते. लिंबाच्या झाडाखाली आंधळा, बहिरा आणि लंगडा बसले होते. आंबा पडला, मग उचलेल कोण पहिलं? उचलेल कोण पहिला? लिंबाच्या झाडाखाली आंबा कसं पडेल? मी हेच ऑफ कॅमेरा विचारलेलं, तेव्हा ते असे करत होते. लिंबूचं झाड आणि आंबा कसा काय पडेल? हे खूप विचार करून आन्सर दिला. चुप राहा. नंतर आता स्ट्राईक झालं मला. ऑफ कॅमेरा विचार करत होता की नाही? ऑफ कॅमेरा मी आन्सर दिला पहिला जायला. तुम्ही पण विचारा. आता कुठे आलोय आम्ही सांगू? आम्ही विलेपार्लेला आलोय. आमची पेटपूजा झाली आणि आम्ही विलेपार्लेला आलेलो. ट्रेनमध्ये पण गर्दी आहे आता. हा आहे, पण आम्ही बसतो आता थोड्या वेळाने होतो. मी तुला एक हे देतो, कोडं देतो. कोडं काय काय बोलतात ना, कोडं सोडवायचं. आता मला आवाज नाही येत. आता उतरलोय लोअर परेलला. तर इकडून आपण जाऊया पहिला लालबागला. लालबागची देवी बघू आपण आणि तिकडून चिंचपोकळीला जाऊया. तर हा इकडे आहे लोअर परेल स्टेशन आणि इथून उतरून आपण इथे चाललोय आता सरळ सरळ. बाय द वे, पहिला आपण जायचं कुठे? पहिला आपण जाणार आहोत लालबागला. पहिला आपण कचरा टाकूया. हा, पहिला कचरा टाकूया. मित्रांनो, सर्वात पहिला आरती भेटली आपल्याला सुरुवातीलाच. आणि आता आपण चाललो इकडून. ब्रिजवरून उतरल्याच इकडे देवी बसल्या बाजूला आणि इकडून आता आपण चाललोय. तर आता आपण आलोय करी रोडला आणि करी रोडची आपण पहिला इकडे देवी बघूया. तुम्हाला दाखवतो मी. बघा, इकडे लाइटिंग केलेली आहे आणि इकडे मंडप आहे. तर आपण आता चाललोय इकडे. होम आहे, तर धूर वगैरे आहे. अष्टमी आहे ना आज, तर होम असणारच. तर जाऊन बघूया आपण देवी. तर इकडे सुरुवातीला आहे पिंपळेश्वर मंदिर. इकडे आपण पाया पडूया.
हे पिंपळाचं झाड आहे. हो. हा भरपूर गर्दी रश बघा आहे. मित्रांनो. आज देवीचा दिवस आहे. कढी गोडची वाटी. तर इकडे बघता तुम्ही निगम उदर नाईक हे अभिनेते आलेले आहेत इकडे. हा हा होणार धंदा होणार. ठीक आहे. आपण इथे बघतो प्रसिद्ध अभिनेते आले आहेत सर दिगंबर नाईक सर. हे आता सगळ्यात व्हिडिओ चित्रपटात बघितलं असाल तुम्ही. खूप प्रसिद्ध आहेत. कायच आम्ही बोलतोय. थँक्यू व्हेरी मच. ही जोडी अशी टिकवरे महाराजा. मित्रांनो आपण आता पोहोचलो चिंचपोकळीला आणि इकडे बघताय चिंचपोकळीचं मंडप आहे बाजूला. तर आपण चिंचपोकळीची देवी दर्शन करणार आहोत. आणि इकडे मुसळधार पाऊस आलाय. तर आता आम्ही इकडे थांबलोय कारण आम्ही छत्रीच नाही आणली. मित्रांनो आता आपण आलोय लालबागला लालबागची देवी बघण्यासाठी. तिथेच लालबागचा राजा पण बसतो. तर इकडे आम्ही देवीसाठी ओटी घेतोय. तर आपण इथे खणनारलाची ओटी घेतली आहे देवीसाठी.
तर लालबागच्या राजाच्या इकडे जी माऊली आहे मंदिर आहे श्री हनुमंताचं, तिकडे देवी बसते आणि खूप छान दर्शन झालं आमचं तिकडे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच. आणि आता इथे बघा रांगोळी काढली आहे, तिथे आपला लालबागचा राजा बसतो. तर लालबागच्या राजाचं स्थान आहे इकडे, तिकडे बघता तुम्ही हे बघा. तर तिकडे आपण दर्शन करूया. छान अशी रांगोळी काढली आहे आणि इकडे आपला लालबागचा राजा बसतो. हे बघा लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. तर इकडे आपण दर्शन करून घेऊया. माझघरमध्ये तर खूप रश होती, त्यामुळे आम्ही गावरांमध्ये आलेलो आहोत. आणि इकडे पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत व्हेजसाठी, जितक्या माझघरमध्ये नाही आहेत तेवढ्या इथे आहेत. सो चला आपण खाऊया, मजा येते इथे पण. व्हेज थाली ऑफकोर्स, नॉनव्हेजचे तर ऑप्शन आहेत खूप, व्हेजचे खूप कमी आहेत तिकडे, इकडे जास्त आहेत. सो लेट्स सी इकडची थाली कशी आहे. किती वाजले सांगू? 10:30 झाले. 10:30ला आपण जेवायला बसलोय. अजून खूप दर्शन घ्यायचे बाकी आहेत, मजा येणार आहे. ते खाली आलेली आहे माझं फेवरेट चहा, ते तुम्हाला आवडत नाही. या जेवायला. तर इकडे आपण वडे सुद्धा मागवले बघा, सुंदर आत्ताच गरम गरम काढून दिलेले आहेत. आणि हे फुगले बघा किती छान, तुझ्यासारखे फुगले. तुझ्याशी फुगते ना, काय नाही नेहमीच फुगलेली असतेस. काय पण कधी बघावं तेव्हा नुसतं फुगलेला असतो. हे बघा फोडला आहे, बघा चला या काळा गुलाबजामुन खाते बुक्कड. तुम्ही पण मागवलं ना तुम्हाला रसरशीत आहे गुलाबजामुन. गुलाबजामुन खाऊ दे मला ना बुक्कड. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे आता आतर रोड नाक्याला, तिकडे देवी बसते. तर तिकडे आपण देवी बघायला चाललो आहे. तर पोट मस्त भरलं. कसं होतं जेवण? गुलाबजाम आणि वडे यम्मी. खूप छान होतं जेवण. तर आता आपण चाललो आहे आतर रोड नाक्याला. चला. तर मित्रांनो आता आपण आलो आहे संतोषी माता मंदिर ट्रस्ट. आता आपण आलो आहे दगडी चाळीजवळ, दगडी चाळीची माऊली बघण्यासाठी. तर आपण एंट्रन्स केलं आहे 7 रस्त्याच्या सर्कलवरून आतमध्ये. तर आता आपण जाऊया, बघूया. इथे गार्लिक नवरात्रोत्सव मंडळ, इथे वेगळंच काहीतरी वाटतंय. ते बघूया आतमध्ये. डेकोरेशन बघा खूप छान केलं आहे. महाराज आहे. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज.
आपण इकडे आता सेकंड फ्लोअरला वरती देवी बघितली, खूप छान आहे. ही बघा, ही अशी चाळ आहे, वरती सुद्धा चाळ आहे सेकंड फ्लोअरला तशीच. आणि खूप सुंदर अशी देवी बसवली आहे, खूप सुंदर अशी देवी बसवली आहे लोकांनी इकडे. आणि देखावा सुद्धा खूप छान केला आहे. हे बघा, खूप सुंदर असं. हां, असं वाटतं की काहीतरी देखावा आहे आतमध्ये. आणि सुंदर असं किल्ल्यासारखा लुक केला इकडे बाहेर बघता तुम्ही. हा बघा, गार्लिक नवरात्रोत्सव मंडळ. तर तुम्ही इकडे आलात ना तर इकडे जाऊन बघा, खूप छान आहे देवी. इकडे बघताय लाईट खूप छान अशी केली आहे दगडी चाळीमध्ये. तर आता आपण आलोय दगडी चाळीमध्ये, ते बघता तुम्ही गर्दी. काढू नाहीये. मित्रांनो, आता आपण आलो खेतवाडीमध्ये देवी बघायला. मुंबईची सर्वात मोठी उंच मूर्ती खेतवाडीची 13वी गल्लीमध्ये बसते ती. आपण आता पोहोचलोय खेतवाडी 12वी गल्लीमध्ये खेतवाडीची आई बघण्यासाठी. तरी बघा, खेतवाडीची आहे सर्वात उंच मूर्ती आहे मुंबईमधली. पण बघूया आता. तर मित्रांनो, वाजला 1 आणि आपण पोहोचले चर्नी रोड स्टेशनला. तर शेवटची सेकंड लास्ट ट्रेन आहे, तर विरार ट्रेन लागली आहे. त्याच्यानंतरला लास्ट ट्रेन बोरवली आहे. घाईघाईमध्ये आलो एकदम. आणि आम्ही शेवटी खेतवाडीची माऊली बघितली, खेतवाडीची आई, सर्वात उंच मूर्ती. आणि आपण जेवढ्या मूर्त्या बघायच्या त्या तेवढ्या कवर केल्या. आणि कशी वाटली ही व्हिडिओ तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपला येत राहतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कशी व्हिडिओ वाटली ते. आणि आपली ट्रेनसुद्धा आलेली आहे इकडे बघताय. आपण आता त्याच्यानंतर बोरिवली आहे, त्याच्यानंतर अजून एक बोरिवली आहे 1-3ची आणि चर्चगेटवरून 1ची लास्ट ट्रेन आहे. तर घाई गडबडीत आम्ही निघालो आहे आणि आता ट्रेनसुद्धा भेटली आहे. तर आपण जाऊया, चला बाय बाय, टेक केअर. फायनली ट्रेनमध्ये बसलो आहे. तर नंदिनी, कसं वाटलं तुला मजा आली? दर्शन घेऊन मजा आली, पण मला वैताग येतो. कसला वैताग आला? खूप टाइम झाला, खूप वेळ झालाय. आणि रात्र पण झाली आहे. होती कितीतरी गर्दी तर देवीमध्ये कमीच गर्दी होती. तू गणपतीमध्ये येशील ना, तुला पाय ठेवायला जागा नाही येऊ शकत. म्हणून हिला कुठे घेऊन जात नाही गर्दीमध्ये. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर सगळ्यांनी. काळजी. बाय बाय.